खरपुडी रोडवर आगीचं तांडव। आगीच्या कचाट्यात 8 ते 10 दुकानं, एक आयशर आणि छोटा हत्ती जळून खाक। अग्निशमन दलाचा भोंगळ कारभार। संपर्क होऊनही अधिकारी ढिम्म असल्याचा संताप। मध्यरात्रीपासून अग्नितांडव सुरूच। स्क्रॅपच्या दुकानाने घेतला रौद्र अवतार। जालन्यातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। जालन्यातील खरपुडी रोडवर मध्यरात्री आगीने अक्षरशः तांडव घातलाय। हॉटेल जालना पॅलेसच्या पाठीमागे असलेल्या एका मोठ्या स्क्रॅपच्या दुकानाला भीषण आग लागली असून या आगीने आता भयंकर रूप धारण केलाय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की या दुकानाला लागून असलेल्या इतर 8 ते 10 दुकानांनाही आगीने आपल्या कचाट्यात घेण्यास सुरुवात केली आहे। प्राथमिक माहितीनुसार या भीषण आगीत एक आयशर टेम्पो आणि एक छोटा हत्ती गाडी पूर्णपणे जळून खाक झालाय। लाखो रुपयांचा मुद्देमाल डोळ्यादेखत जळून कोळसा झालाय। धक्कादायक बाब म्हणजे रात्री 3:30 वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले होते, तरीही आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलेलं नाही। आगीच्या ज्वाळांनी आभाळ काळं केलं असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र या संकटाच्या काळात प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे या संपूर्ण घटनेत निष्क्रिय ठरल्याचा आरोप आता संतापलेले नागरिक करत आहेत। जेव्हा शहर जळत होतं तेव्हा अग्निशमन दलाची यंत्रणा काय करत होती, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। अजूनही आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण झालेलं नुकसान भरून निघणारं नाही। या आगीचं नेमकं कारण काय आणि प्रशासकीय दिरंगाईला जबाबदार कोण? जलजला न्यूज यावर आपली नजर ठेवून आहे।